ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी झालं हे. त्याच्यामध्ये वाचा ना ती लाईन, वाचा कोणती मग ती. ड्युरिंग 1970, बरोबर, हे चालून आता. हां, आता बघा बायोटेक्नॉलॉजीची अशा प्रकारच्या पद्धती आहेत. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने. पारंपरिक पद्धतीने तुम्हाला मी सांगितले की घरामध्ये आपण दुधापासून दही तयार करतो, मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी नंतर योगर्ट आहे, चीज आहे, मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी तूप वगैरे आपण आहे घरामध्ये, बरोबर. त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने करतो. ते बेनिफिट्स आपण त्या ठिकाणी आपण हे करतो, असा त्याचा अर्थ आहे. ट्रॅडिशनल असा त्याचा अर्थ आहे. आणि मॉडर्न आधुनिक पद्धतीने खूप त्याच्यामध्ये प्रगती, डेव्हलपमेंट, खूप विकास आपण त्या ठिकाणी करून मला वाटतं की आपलं प्रॅक्टिकल होईल आणि म्हणून संख्या वाढली काय की मला वाटतंय, बरोबर आहे का. मुलांची काल तर 2-3च होते, मुलीसुद्धा न येणारे बघ नवीन आजही नाही दिसली. अजून कोण दिसले बाबा, 2-3 आणखीन मुलं दिसत आहेत मला, नवीन दिसत आहेत त्या ठिकाणी. काय हां बरोबर आहे, आहेत काही काय का असं ना प्रॅक्टिकल तरी तेवढं करून घ्या म्हणत असतील, कशाला मार जाऊ देऊ आपण. हां चला असो. चला आता बघा, ह्या ट्रॅडिशनलमध्ये तुम्हाला या ठिकाणी कल्पना दिली मी. ड्युरिंग 1970 ए न्यू टेक्निक ऑफ द रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. मला ह्याच्या अगोदर सुद्धा ते सांगितलं होतं मी काय म्हणतो, ड्युरिंग 1970 मध्ये काय झालेलं आहे, ए न्यू टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप्ड. 1970 मध्ये ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेलं आहे. कशी झालेली आहे तुम्हाला मी अगोदर कल्पना अशी दिली की आपल्याला चांगलं आहे तर आणखीन चांगलं करता येतं असं मी दाखवून दिले तुम्हाला. हायब्रिडायझेशनच्या मेथडने, टिश्यू कल्चरच्या मेथडने, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. काय केलेलं आहे, तुम्हाला आंब्याचं उदाहरण दिलं होतं. मोठा आंबा, छोटा आंबा. मोठा आंबा मोठा आहे आणि तो आंबट आहे, बरोबर आहे. मात्र छोटा आंबा गोड आहे आणि काय आहे, छोटा आहे. एक चांगलं गुण त्याच्यामध्ये आहे, वाईट आहे याच्यामध्ये एक चांगलं गुण आहे. मग तुम्हाला व्हरायटी कोणती त्या ठिकाणी मिळते, आपल्याला पाहिजे असलेली क्रॉसिंग मोठा आणि गोड, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता हे ढोबळ मानानं सांगितलं, ऊपरी तौर पे मैंने बताया, लेकिन इसके अंदर के बहुत अलग अलग टेक्निक डेव्हलप आहे, बरोबर आहे. मोठा आंबा आणि गोड हे आपल्याला कशासाठी उपयोगी आहे ना, कशासाठी, फॉर द बेनिफिट ऑफ मॅन, आपल्या फायद्यासाठी. त्यातून आपल्याला इन्कम मिळते, उत्पन्न मिळतं, आपला फायदा होतो, अन्न उत्पन्न आपल्याला जास्त मिळतो. आलं लक्षात. आणखी त्याच्याबरोबर वाईट सुद्धा मिळते. कोणतं मिळतं सांगा, छोटा आंबा आणि आंबट, ही व्हरायटी मिळते ना. पण ही व्हरायटी आपण उपयोगात आणतो का, नाही. कोरोना व्हायरसचा तेच झालं. चीन कोरोना व्हायरस पासून पूर्वी, कोरोना व्हायरस हे सर्दीचा व्हायरस आहे, कोरोना आणि रायनो व्हायरस. लक्षात आलं. मी हे शिकवलेलं आहे, परंतु ऑनलाईनवर शिकवलेलं. त्यावेळेस तुम्ही नव्हता त्या ठिकाणी, ऑनलाईनवर शिकून मोकळं झालं मी. तुम्ही ते पिरियड बघितलं की नाही मला माहीत नाही बघितलेलं हे 90% लक्षात येतं. चेहरे हे तुमचे मनाचे आरसे आहेत, ते बघून मला सांगता येते, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतरी तुमच्यावर काही परिणाम होत नाही. सर कोरोना काय काही राहू द्या, असा त्याचा अर्थ असो. तर मला असं म्हणायचं की कोरोना व्हायरस हे सर्दीचा, कोरोना आणि रायनो व्हायरस सर्दीचा व्हायरस आहे. त्या व्हायरसमुळे माणसं पूर्वी मरत नव्हती. मरत होते का, सर्दी झाली आपण म्हणत होतो की कोरोना, म्हणजे आपण कोरोना म्हणत नव्हतो, सर्दी झालेली आहे, जरा व्हायरल इन्फेक्शन झाले हो वातावरण, त्याच्यामुळे जरा सर्दी झाली असं म्हणत होतो आपण, बरोबर आहे. मात्र त्याच्यानं माणूस मरत नव्हता. त्याला काय केलं, रिकॉम्बिनेंट DNAच्या टेक्नॉलॉजीने चीनने आपल्या लॅबोरेटरीमध्ये थोडं वाईट आहे तर आणखीन जास्त वाईट तयार केलं. चांगलं आहे तर आणखीन चांगलं तयार करता येतं, सांगितलं मी तुम्हाला. वाईट आहे तर आणखीन वाईट तयार करता येतं. म्हणून कोरोना व्हायरस हे मानवासाठी घातक. चीननं आपल्या प्रयोगशाळेमध्ये असं केलं. मात्र चीनला विचारलं तर म्हणते मी अजिबात केलं नाही म्हणते. सुरुवातीतूनच झाली. चोर, बदमाश, लबाड माणूस कधी खरं बोलत नाही, जसे की आपण सगळे खरं कधीच बोलत नाही. बोलतो का आपण, हां असो. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी म्हणलं, रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप्ड अँड then established by Stanley and Cohen and Herbert Bayer in 1973. 1973 मध्ये या दुसऱ्या शास्त्रज्ञांनी त्याला स्टॅब्लिश केलं, त्याचं व्यवस्थापन करून, त्याला मजबूती करून, त्याला त्या ठिकाणी काय केलं, हे त्याला शिक्कामोर्तब केला. हे आता झालं पक्का राईट, असा त्याचा अर्थ आहे. दिस टेक्निक हॅज चेंज्ड द ओव्हरऑल आउटलुक. बघा या टेक्निकने त्याचं ओव्हरऑल आउटलुकच बदलत आहे. आउटलुक म्हणजे
त्याचं जे प्रमाण आपल्याला जे दिसत होतं त्याच्यापेक्षा केव्हाही वेगळंच होते. लक्षात घ्या, ही टेक्निक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. ही टेक्निक खूप आपल्याला महत्वाची आहे, असा त्याचा अर्थ ते. देन द टेक्निक परमिट टू चेंज, बघा काय करते, टू चेंज मॉडिफाय जेनेटिक हेरिटेबल मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट. नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला अनुवंशिक त्या गुणधर्मामध्येच बदल करून टाकतो. जसं पाहिजे तसं आपल्याला करता येतं, असा त्याचा अर्थ. लक्षात आलं. इव्हन मी सांगितलं होतं त्या ठिकाणी, मी 11वीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना सांगितलेलं आहे, आपलं बॉडीचं सेल घेऊन आपली सारखी पूर्ण होबे प्रतिक्रिया तयार करता येते. लक्षात आलं मी काय म्हणतो. आता हे का करता येतं आणि का बंद केलं, आता तो विषय वेगळा आहे, त्या ठिकाणी तर काही घेत बसत नाही मी ते, बरोबर आहे. आता ते तसं त्या पद्धतीनं चालू करतं, असा त्याचा अर्थ. चला पुढे बघा या ठिकाणी. द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन द जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे अनुवंशिक जे गुणधर्मामध्ये इकडचं तिकडं वेगळं असं काहीतरी तयार करून, बांधणी करून त्याची वेगळं तयार करणे. लक्षात आला. अशा पद्धतीने ते तयार केलं जातं. इव्हॉल्ड इनटू मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, कंसामध्ये त्यालाच म्हणतात न्यू बायोटेक्नॉलॉजी. हे खूप मोठं शास्त्र आहे. ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नाही त्या गोष्टी आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि डेव्हलप केलेल्या आहेत आणि विकसित केलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा. देर आर 2 मेजर फीचर्स ऑफ द टेक्नॉलॉजी that differentiated the modern biotechnology from classical or old biotechnology. क्लासिकल किंवा ओल्ड, जुनी बायोटेक्नॉलॉजी जी आपण आहे त्याच्यापासूनच विकसित केली गेलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय नंबर 1 मुद्दा बघायचा या ठिकाणी, कॅपेबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज द जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग द न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट्स थ्रू रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट म्हणजे त्या ठिकाणी स्मॉल आर डीएनए असं म्हणलेलं आहे. स्मॉल आर डीएनए म्हणजे रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट म्हणजे पुन्हा कंबाईन करणे. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पुढे बघा. त्याच्यानंतर पुढे काय आहे, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज शब्दाच्या शेवटी ASE आलं की समजायचं ते एन्झाईम्स आहे, प्रतिजीविके ज्याला आपण म्हणतो. त्याच्यापासून त्या ठिकाणी काय, चेन रिॲक्शन PCR, मायक्रो ॲरी, सेल कल्चर, फ्युजन अँड बायो प्रोसेसिंग. लक्षात आला. हे सगळ्या प्रक्रिया आल्या. टिश्यू कल्चर, सेल कल्चर म्हणजे टिश्यू कल्चर, फ्युजन म्हणजे त्या ठिकाणी याच्यातलं घेऊन त्याच्यात ते घेणं, मिक्स करणे, त्याच्यानंतर या ठिकाणी डेव्हलप करणे. तुम्हाला मी सांगतो सजीव सृष्टी या निसर्गावर बायो म्हणजे सूक्ष्म, बायो म्हणजे मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप मोठी प्रगती झाली आहे. तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, एक सेलमध्ये एवढी ताकद असते, आपल्यासारखा हिंस्र प्राणी तयार होतो. बरोबर. आपण हिंस्रच आहोत म्हणायचं का, दुसऱ्यासाठी फायद्याचं काही नाही, आपण दुसऱ्यांना नुकसान करणारेच आहोत, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. हत्तीसारखा जर प्राणी एक सेलपासून तयार झालेला, सिंगल सेल, त्या सेल न दिसणार. व्हायरस सिंगल सेल, न दिसणार सेल, दिसत नाही एवढं मायन्यूट असतो, मात्र त्याच्यापासून एवढं मोठं विश्व तयार झालेलं. विश्व म्हणजे लिव्हिंग थिंग सर्व. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. एवढी ताकद असते त्याच्यामध्ये, असा त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे. पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी अँड इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट. आता ओनरशिप म्हणजे जे बायोटेक्नॉलॉजीचे जे काही प्रोडक्ट तयार केलेले आहेत, तर मग त्याच्यावर काय केलेलं आहे आपण त्या ठिकाणी, ओनरशिप म्हणजे मालकी. मी तयार केलं, माझाच हक्क आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सोशल पॉलिटिकल इम्पॅक्ट, सामाजिक राजकीय त्याचा काय त्याचा हे असतो, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. बरोबर आहे. त्याचा पगडा ज्याला आपण म्हणतो, परिणाम म्हणण्यापेक्षा त्याचा पगडा किंवा त्याचं त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून या ठिकाणी
पुढे बघा, नाव ए कॉन्व्हेन्शनल इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, ॲग्रो इंडस्ट्रीज, बघा हे सगळे पूर्ण इंडस्ट्रीज सगळे बरोबर. याच्यामध्ये फार्मास्युटिकलच्या इंडस्ट्रीमध्ये औषध निर्माण करणारे, ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये, फूड इंडस्ट्रीज अन्नाच्या बाबतीत पॅकेजिंग करून वेगवेगळे फूड अन्नाचे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात, त्याची प्रक्रिया त्याच्यावर घडून असा त्याचा अर्थ आहे. एक्सेट्रा आर ऑल्सो फोकसिंग अटेन्शन टू प्रोड्यूस द बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट. बघा या सर्व जे काही प्रोडक्ट तयार केले जातात बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपल्याला रेडीमेड अन्न सुद्धा मिळतं, बरोबर आहे. किंवा मेडिसिन आहे, औषध आहे, विटॅमिन्स आहे, प्रोटीन्स आहे, किंवा आणखीन वेगवेगळे पदार्थ आहेत आपण उपयोगात आणणारे, बरोबर आहे, फॉर द बेनिफिट ऑफ मॅन. आपल्या व्यवसायासाठी, उद्योगधंद्यासाठी किंवा जनावरांसाठी, आणखी प्राण्यांसाठी, वनस्पतीसाठी हे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून खूप अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, डेव्हलपमेंट केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी, याची काही तत्व आहेत आणि प्रोसेस म्हणजे ह्याची प्रक्रिया कशी करायची, उगी आपल्याला ते तरी माहीत पाहिजे. लक्षात आलं काय म्हणतो, हे प्रक्रिया कशी आहे ते हे काही माहीतच नाही असा त्याचा अर्थ आहे. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं इथिल अल्कोहोल तयार केलं जातं, दारू ऊसाच्या मळीपासून इथिल अल्कोहोल तयार केलं जात होतं. मला असं लहानपणी मी ऐकताना असं ऐकलं त्या खेड्यामध्ये दारू तयार करतात तिकडची लोक, असं वाटायचं कसे करतात काहीच माहीत नाही, काहीच नाही. साधा आहे, साधा अन्नपदार्थ असेल तर त्याला सडवायचं, सडवून त्या ठिकाणी त्याच्यातून त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल ऊसाच्या मळीपासून त्या ठिकाणी तयार केली जाते. साखर असते त्याच्यामध्ये आणि ज्वारी बाजरी गहू ह्याच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट म्हणजे साखर असतं, त्याच्यातून त्या ठिकाणी त्याला सडवून त्या पद्धतीने त्याची प्रोसेसिंग प्रक्रिया करून नंतर तयार केलं जातं. त्याला ते तयार केलेलं सडलेलं जे काही आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण संपून जावा म्हणून त्याला पूर्ण उकळलं जातं, उकळून त्या ठिकाणी वेपर्स पूर्ण उळून जातात आणि नंतर कॉन्सन्ट्रेट इथिल अल्कोहोल आपल्याला मिळतो असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. हां, आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक्स. 2 कोर म्हणजे गाभा, 2 अशा प्रकारचे आहेत. काय, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग. कोणते इंजिनिअरिंग आलं त्या ठिकाणी, जेनेटिक इंजिनिअरिंग. लक्षात आलं काय म्हणतो, जेनेटिक म्हणजे अनुवंशिक, इंजिनिअरिंग म्हणजे निर्माण करणे, नवीन काहीतरी वेगळं ह्याच्यात ते घालून त्याच्यात ते घालून. आणि त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा या ठिकाणी तो शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी काय म्हणतंय, जेनेटिक इंजिनिअरिंग डील विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. अल्टरेशन म्हणजे काय, अल्टरेशन म्हणजे बदलणे. लक्षात आलं का म्हणतो, बदल करून त्या ठिकाणी अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियलचा बदल करून इकडचा तिकडं असा त्या ठिकाणी DNA जेनेटिक मटेरियल काय, DNA अँड RNA. वाईल केमिकल इंजिनिअरिंग डील्स विथ मेंटेनिंग स्टराईल मोमेंट. स्टराईल म्हणजे काय, स्टराईल म्हणजे इथं नपुसक नाही, स्टराईल म्हणजे स्टराईलचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नपुसक सुद्धा होतो स्टराईल, बरोबर आहे. आता हे या ठिकाणी स्टराईल म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणजे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरे काहीही राहता कामा नये, जे आहे तेच वाढवतात. दुसरे त्याच्यामध्ये घुसखोरी जर केली तर त्या ठिकाणी अर्थाचा अनर्थ होतो, जे पाहिजे ते प्रोडक्ट मिळत नाही. लक्षात आलं. समजा ज्यांनी घर घेतलेलं आहे, खरेदी केलेलं आहे, मालकी हक्क त्याचाच राहील. दुसऱ्यांना घुसून राहतो म्हणलं तर तिथं धिंगाणाच आहे, किरकिरीच, बरोबर आहे. किरकिरीने मारामारी मग त्या ठिकाणी सगळं हे होते, असा त्याचा त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं त्या ठिकाणी बघा, याच्यामध्ये असं सांगितलं आहे, वाईल द केमिकल इंजिनिअरिंग डील विथ द मेंटेनिंग स्टराईल एन्व्हायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग व्हरायटी ऑफ युजफुल प्रोडक्ट. कोणते युजफुल प्रोडक्ट, इन्क्लुडिंग व्हॅक्सिन. लक्षात आलं काय म्हणतं, लस. आता कोरोनासाठी लसीवरच सगळे तुटून पडलेले आहेत, बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो, तर त्याचं महत्व आता कळणार आपल्याला, बरोबर आहे.
जिस वक्त जान जाने का जोखिम होता है उस वक्त वो जान बचाने के लिए जो चीज काम में आती है तब उसकी अहमियत समझ में आती है. बरोबर आहे. नाहीतर वॅक्सिन काही नाही बाबा, मला काही गरज नाही, काय करायचं आम्हाला, काही नाही आता बघा. बरोबर आहे का. हां चला असो, वॅक्सिन आहे, अँटीबॉडीज आहेत. आता अँटीबॉडी शरीरामध्ये, तुम्हाला प्लाझ्मा थेरपी हे ऐकलं असेल कोरोना व्हायरसच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये प्लाझ्मा थेरपी सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे का ना. प्लाझ्मा थेरपी सांगितलं ना मी तुम्हाला, रक्तातलं प्लाझ्मा त्या ठिकाणी काढून तेच उपयोगात आणलं जातं, कारण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामध्ये त्या शत्रूशी लढण्याची ताकद त्याच्यामध्ये तयार होते, त्याला अँटीबॉडीज असं म्हणतात. असा त्याचा अर्थ. अँटीबॉडी झालं, एन्झाईम बरोबर आहे, प्रतिजीविके, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन, थेरापेटिक युजेस किंवा एक्सेट्रा इत्यादी या गोष्टी या ठिकाणी थेरापेटिक म्हणजे औषधोपचार म्हणून त्यांचा उपयोग केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, पुढे बघा. जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय हो? मॅन्युप्युलेशन म्हणजे त्याच्यातली अदला बदल करून बरोबर जे पाहिजे तसं त्या पद्धतीने तयार करणे. जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द मॅन्युप्युलेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स ए डिझायर्ड एंड. कुठपर्यंत करायचं? डिझायर्ड एंड. डिझायर म्हणजे योग्य दर्जाचा जोपर्यंत शेवट मिळत नाही तोपर्यंत. आणखीन चांगलं मिळलं तर घेतच असतो आपण, अजून चांगलं मिळत तर घेतच असतो आपण, अजून चांगलं मिळत तर घेतच असतो. मग मिळत आपल्याला चांगलं मिळत जर येणं जर बंद झालं तर आपण तिथं थांबतो. लक्षात आलं का म्हणतो? ऊस आपण चरख्यामध्ये टाकलेला आहे, रस मिळेपर्यंत आपण हे करतो, आणखीन त्या चरख्यातून त्या काढलेले जी चोथा अजून त्याच्यामध्ये घालता येते ऊसवाला, आणखीन काढतंय, अजून घेते, अजून काढतंय, अजून घेते, अजून काढतंय, शेवटी त्याला कुठपर्यंत करते? एंड डिझायर्ड. अब खतम हो गया, अब नाही मिल सकता. म्हणलं की तोंड बेकार करून बास म्हणतात. आणि एका ऊसाच्या काढणीमध्ये त्यानं जगभर त्या ठिकाणी ऊस तयार करतो. बरं, आणि ग्लासभर आपल्याला 10 रुपये 20 रुपयाला देते ती. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. हां चला, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय म्हणून तुम्ही, desired end and in a directed and predetermined way. predetermined म्हणजे अगोदरच आपण ठरवलेलं होतं, एक असं अपेक्षित असं आहे, त्याला डिटरमाइंड असं म्हणतात. प्रीडिटरमाइंड वे युजिंग इन विट्रो प्रोसेस. विट्रो प्रोसेस म्हणजे नैसर्गिक पद्धतीने होण्यापेक्षा कृत्रिम पद्धतीने. आता बघा, नर आणि मादीचा गामेट मातेच्या गर्भाशयामध्ये फ्यूज होतो, परंतु टेस्टिव बेबीच्या माध्यमातून एखाद्या महिलेला अपत्य होत नसतील तर काय केलं जातं? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मातेचं त्या ठिकाणी गॅमेट्स घेऊन, मेल आणि फिमेलचं घेऊन त्याच्यामध्ये विट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. प्रयोगशाळेमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये त्यांचं फर्टिलायझेशन केलं जातं. नंतर फर्टिलायझेशन योग्य जर झालं तर नंतर त्या मातेच्या गर्भाशयामध्ये वाढीसाठी सोडलं जातं त्या ठिकाणी. मग नंतर डेव्हलपमेंट होते. लक्षात आलं? त्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, आता खूप वेगळे आहेत. एकच पद्धतीने अशा वेगवेगळ्या आहेत, कोणाला कसं जमतं कोणाला कसं जमतं, ते वेगळे ते टेक्निक्स आहेत. जशी व्यक्ती असेल त्या पद्धतीने ते डॉक्टर त्याचं फॉलो करतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा, मॅन्युप्युलेशन ऑफ जीन इन्व्हॉल्व द रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स. बघा, रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स. रिपेअरिंग म्हणजे दुरुस्त करणे. डिफेक्टिव्ह जीन्स मध्ये ज्या जीन्समध्ये दोष आहे आणि त्या जीन्समुळे माणसाला दोष निर्माण होतो. जीन्समध्ये दोष असला की माणसात दोष निर्माण होतो. लक्षात आलं काय म्हणतो? व्यंग तिथे जर असलं की माणसात आपल्यामध्ये होतो त्या ठिकाणी. बराबर है? इंसान के अंदर दिखाई दे रहा तो क्यों होता? किसी जीन्स की वजह से. बराबर है? कोणत्या तरी जीन्समुळे असा तार त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय? मॅन्युप्युलेशन ऑफ जीन्स इन्व्हॉल्व रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स ऑर रिप्लेसिंग काय डिफेक्टिव्ह जीन्स बाय हेल्दी जीन्स और नॉर्मल जीन्स. बरोबर आहे? हेल्दी आणि नॉर्मल. हेल्दी म्हणजे कसं आहे की योग्य अशा पद्धतीनं. आता आपली बॉडी इथे सर्वांची
नॉर्मल आहे आणि हेल्दी म्हणू आपण. समजा आपल्याला शरीरामध्ये काहीतरी दोष होऊ लागला, काहीतरी परेशान आहे, बरोबर आहे, आणि बेचैनी आपल्याला, दॅट इज ए ॲबनॉर्मलिटी. शरीरामध्ये काहीतरी बिघाड आहे, योग्य आहे, नॉर्मलिटी नाही असा त्याचा. म्हणून ती पोझिशन सांगितली त्या ठिकाणी. डिफेक्टिव्ह जीन्स आर रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह जीन्स बाय द हेल्दी जीन्स ऑर नॉर्मल जीन्स आर्टिफिशियली सिंथेसायझिंग ऑफ ए टोटली न्यू जीन्स. बघा, सिंथेसाइज आर्टिफिशियली कृत्रिमरित्या तयार केलेलं जे जीन्स आहे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय, ट्रान्सफर ऑफ जीन्स इंटू न्यू लोकेशन ऑर इंटू ए न्यू ऑर्गॅनिझम. नवीन लोकेशनमध्ये केलं तर नवीन ऑर्गॅनिझममध्ये ॲडिशन केलं जातं, आणि नवीन ऑर्गॅनिझेशनमध्ये केलं की नवीन आपल्याला आउटपुट मिळतं, बरोबर आहे. जे 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 पूर्वीपासून आलेलं मिळत आलं त्याच्यापेक्षा वेगळं मिळतं आपल्याला रिझल्ट, असा त्याचा अर्थ आहे. ट्रान्सफर ऑफ जीन्स इंटू ए न्यू लोकेशन ऑर इंटू ए न्यू ऑर्गॅनिझम इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन्स. मॅन्युप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रुव्हमेंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय दिसून येतं, सुधारणा दिसून येते. काय दिसून येते आपल्याला, सुधारणा दिसून येते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय, सुधारणा दिसून आल्यानंतर बघा या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी पुढे बघा याच्यामध्ये काय सांगतो ते, कंबाइनिंग ऑफ जीन्स फ्रॉम टू ऑर्गॅनिझम. दोन ऑर्गॅनिझम पासून आता कंबाईन जीन्स जमा केले, एकत्रित केले, काय होतंय, अल्टरिंग द जीनोटाइप. दॅट इज म्हणजे ते काय, जीन क्लोनिंग. जीनची क्लोन तयार होते त्या ठिकाणी. क्लोन म्हणजे त्यांचा समूह, बरोबर, एक वेगळ्याशा प्रकारचा जसं पाहिजे ते तसा, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. क्लोनिंग एक्सेट्रा. देअरफॉर द जेनेटिक इंजिनिअरिंग इज अल्टरनेटिव्हली कॉल्ड ॲज. बघा आता शब्द लक्षात घ्या, जेनेटिक इंजिनिअरिंग इज अल्टरनेटिव्हली कॉल्ड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग. अंडरलाईन करा, यालाच अंडरलाईन करून टाका, असा त्याचा अर्थ आहे. ओके, कळला मुद्दा तुम्हाला याचा. यालाच म्हणतात रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, असा त्याचा अर्थ. हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नाही त्या व्हरायटी आपल्याला उपलब्ध करतो आपण, नको त्या गोष्टी. खूप अशा प्रकारचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे, खूप आपल्याला बेनिफिट होते. आणि काही काही बघा, ते शत्रू राष्ट्र असेल तर बायो वेपन तयार केलं जातं. बायो वेपन ऐकलं असेल तुम्ही, बायो वेपन. बायो वेपन लक्षात आलं ना, बायो वेपन म्हणजे तो कोरोना व्हायरससारखाच प्रकार त्या ठिकाणी. जे मायक्रोन काय करायचं, तिथे स्प्रेड करून टाकायचं, ॲटोमॅटिक ते फैलाव होते. फैलाव होले की त्या लोकांना रोग होतात आणि लोक मरायला सुरू होतात. काय होतं त्या ठिकाणी, मरतात. दॅट इज ए बायो वेपन, बरोबर. शत्रुत्व जर कोणाला, जर आपल्याबरोबर जर कोणाला निर्माण करायचं असेल तर कधी कधी आपल्या जर कोणी जर शत्रू जर असला तर आपण लई त्याला, आपल्याला जर त्याला मारणं शिवाय देणं आपल्याला जर नाही झालं तर शाप तरी देऊन जातो आपण, बरोबर आहे का. त्याचं भलं नाही, त्याचं सत्यानाश दे, त्याचं असं होऊ दे, तसं होऊ दे, बरोबर आहे का. हां, बाकी आपल्याला दुसरं काहीच होत नाही आणि अशानं कधीच कोणाचं काही होत नसते, हे लक्षात ठेवावं. आपलं मनाचं समाधान आपलंच चिडून जाते माणूस. आणि हे लक्षात घ्या, जी माणूस दुसऱ्यांना नेहमी 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 वाईट म्हणते, बरोबर आहे का, ती माणूस कधीच सुखी राहत नाही. कोणाच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं भलं, कोणाच्या, मी नेहमीच म्हणतो, कोणाचीही निंदा करण्यात वेळ घालायचा नहीं. दुनिया के अंदर बहुत से बुराई हैं, तुम किस किस को बोलेंगे, पूछे तो बोलने का ये बुरा है, फिर नहीं करना. तुमको क्या करना का बोले तो जरूर करो, बराबर है. तो ऐसा तो फिर उसको बोलना ही पड़ेगा. उसको त्याला नको म्हणलं तरी ते नाही ऐकत नाही. का बरं, माझं मी करता हो. अरे तिकडे जाऊ नको, ती विहीर आहे. नाही तुम्हाला काय करतो, मला पोहता येतं. त्या विहिरीत पाणीच नाही रे, तुम्हाला काय करायचं, माझं मी जातो ते माहीत जा, काही हरकत नाही, काय हरकत. आता असं म्हटलं तरच मग त्याच्या लक्षात येतं, हां लई शहाणे दिसलं लाव, माझा घात करायचं नियोजन दिसला तुमचं, मग परत येते ना ती. लहान लेकरांना म्हणजे तुम्ही लहानच आहोत ना अजून, तुम्ही सगळे लहानच आहोत. नको म्हणलं त्याला, उगी आपण काहीतरी लपवायचं घरी सुद्धा बघा, काहीतरी लपवल्यासारखं ती लेकरू येतात, काय दाखवा.
काय आणि तुमच्या वयाच्या पोरांना असं बघून काहीतरी लपवायचं, कुठेतरी ठेवायचं. त्यांना म्हणतात पप्पा कधी जातात बाहेर, जाऊन बरोबर त्याने हातात घेते. ते हातात काय होतं म्हणलं तर गरम लोखंड होतं, जर त्याने हातात घेते पोळत येतात. आलं लक्षात. तर असं काही म्हणजे सगळ्या गोष्टी आपलं आपलं जजमेंट घ्यायचं. चला पुढे बघा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, अधिक माहिती. बरोबर आहे, खूप याच्याबद्दल आहे असा त्याचा अर्थ आहे. जॉन ई स्मिथ इन 1996 गिव्ह ए डेफिनेशन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग ॲज. आता ह्याना नंतर जेनेटिक इंजिनिअरिंगची व्याख्या त्यांनी आपल्याला नवीन अशा पद्धतीने दिली. काय दिलेलं आहे? द फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ हेरिटेबल मटेरियल. बघा काय मी आत्ता सांगेन तुम्हाला, नवीन कॉम्बिनेशन, नवीन तयार केलं जाणारं. हेरिटेबल म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुणधर्म वाहतात तेच, त्याच्याबद्दल म्हटलं बाय द इन्सर्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल. बरोबर, मॉलिक्यूल प्रोड्यूस्ड बाय ए व्हॉट एव्हर मीन्स outside the cells into any virus, bacteria, plasmid or other vector system. बॅक्टेरियाचा वापर करून, व्हायरसचा वापर करून, त्या ठिकाणी आणखीन कशाचा काही प्लाझ्मिड क्रोमोझोमचा वापर करून असं करता येतं, असा त्याचा अर्थ आहे. ओके, सो ॲज टू अलाव देअर इनकॉर्पोरेशन इनटू ए होस्ट ऑर्गॅनिझम in which they do not occur naturally but in which they are capable of continued the propagation. ह्याच्यामुळे त्यामध्ये नवीन प्रोपोगेशन होऊन नवीन सुधारणावादी आपल्याला ऑर्गॅनिझम मिळतात. जे आता आपण बघतो या ठिकाणी नवीन वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम आपल्याला